नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह संचारला आहे। गल्ली गल्लीत चौकाचौकात तिरंगा झेंडा फडकवला जातोय। आज शहराच्या विभागीय आयुक्त कार्यालयात देखील झेंडा फडकवण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला। तसेच टिळक पुतळा चौक परिसरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मनपा कार्यालयात मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला। आज मैं सभी भारतवासियों को भारत के स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। हमारा भारत ऐसा ही विकसित होता रहे, हमारा लोकतंत्र इसी प्रकार से मजबूत होता रहे और हमारा तिरंगा पूरी दुनिया में फहराता रहे। इस प्रकार से मैं ईश्वर से प्रार्थना भी करता हूं। हमने जो लाडली बहना योजना शुरू की थी उसमें पहली किश्त हम लोगों ने कल से देना शुरू कर दिया है और रक्षाबंधन तक सभी बहनों के खातों में ये पैसा पहुंचेगा और एक प्रकार से हम रक्षाबंधन हमारी बहनों के साथ यहाँ पर संपन्न पुढे नेऊ शकत नाही। यांना देशाला पुढे नेण्याची कधीच भूमिका राहिली नाही। देश थांबून ठेवायचा, देशाला थांबून ठेवायचं काम यांनी केलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की मोदीजीच्या नेतृत्वामध्ये, नितीनजीच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हा महाराष्ट्र, आपला विदर्भ, आपलं नागपूर आणि आपलं नागपूर शहर हे पुन्हा एकदा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता स्वातंत्र्याच्या या 78व्या दिवशी काही संकल्प आपण केले पाहिजे। कार्यक्रम होणारच आहे, कार्यक्रम आपण करतोच, पण प्रत्येक कार्यक्रमाची एक उंची आहे। स्वातंत्र्याच्या 78व्या या स्वातंत्र्य दिनाची वेगळी उंची आहे आणि या उंचीमध्ये आपल्या सर्वांना आपली उंची दाखवायची आहे। जर आपण आपली उंची दाखवू शकलो नाही तर मात्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला फार त्या ठिकाणी मग केवळ फॉर्मॅलिटी होतं, झेंडावंदन केलं, राष्ट्रगीत केलं असं होईल। आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, इथनं गेल्यानंतर थोडा 5-10 मिनिट आपल्याला शांतपणे येणाऱ्या भूमिकेतनं, येणाऱ्या विचारातनं आपल्याला पुढे जायचं आहे। आता त्या ठिकाणी उल्लेख झाला की माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात आपण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष पुढे नेतो आहे। पक्ष पुढे नेताना महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे भूमिका आहे। पक्ष पुढे नेणं म्हणजे काय आहे? महाराष्ट्राला मजबूत करण्याकरता संघटनेची आवश्यकता आहे आणि संघटना ही इतकी मजबूत करणे की जेणेकरून या आपल्या विरुद्धच्या ताकदी जेवढ्या आहेत त्या ताकदी आपल्या विरुद्ध हतबल होणे याकरता आपली संघटना मजबूत असणं आवश्यक आहे। किती विषारी प्रयोग झाला, किती विषारीपणा आपल्या विरुद्ध झाला तरी आपण पुढच्या काळामध्ये प्रचंड मजबूत असलो पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये आपलं अत्यंत महत्त्वाचं सर्वांचा सहभाग असला पाहिजे, याकरता आपल्याला काम करायचं आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।